नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आता वाटाण्याचा सीझन आहे म्हणून मी हा वाटाणा फ्राय करणार आहे। आणि वाटाणा सोलताना ज्या शेंगा अशा कोवळ्या आहेत ना, त्याचा अशा पावून घ्यायच्या। सगळ्या शेंगांचा असं ओपन करून घेतलेले, कारण आतमध्ये किडा वगैरे आहे का ते पण कळतं। मग त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या अशा ओपन करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून पण घेतलेल्या आहेत। तवा तापलेला आहे आणि ह्या शेंगा पण थोड्याशा ओलसर आहेत, तर आपण अगोदर परतून घेऊयात। या शेंगांच्या टरफल्याला वरती असे डाग उठतील ना, त्यावेळेस त्या मग चांगल्या परतल्यात असं समजायचं। आणि ही शेंगा अशी वरती टरफल्याला अशी लागेल ना, तर अशी ही परतून घ्यायची अशी, म्हणजे मग आतल्या ज्या वाटाणा आहे ना, तो सुद्धा चांगला वाफळून निघतो। वाटाण्याच्या शेंगा छान अशा परतून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यावरती आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। गॅस मी फुलच ठेवलेला आहे, कारण शेंगांचं जे वरचं टरफल आहे ना, ते चांगलं परतलं गेलं पाहिजे, तरच मग ते दाणे चांगले परततात आतमधून, म्हणून मी गॅस फुलच ठेवलेला आहे। काश्मीरी लाल तिखट टाकून घेत आहे। अशा शेंगा जर परतून खाल्ल्या ना, त्याचे ते दाणे तर खूप छान लागतात। तुम्ही एकदा असा शेंगा परतून पहा। मी आता गॅस बंद करत आहे। तुम्हाला जर ह्या लहान मुलांना शेंगा परतून द्यायच्या असतील ना, तर त्याच्यात फक्त मीठच टाका। माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।